जे जनरेशन गॅप म्हणतो आपण 20 वर्षाच्या आधीचा इतिहास वेगळा होता, आजचा इतिहास वेगळा आहे. एक वक्ता एक तुम्ही प्रामुख्याने जे वक्तव्य केलेलं आहे हे तरुण पिढीला झुंजावत ठेवणारं वक्तव्य आहे. शिवाजीचा काळ गेला आणि याच्यावर तुम्ही खूप मोठा प्रकाश टाकला आम्ही सर्वांनी पाहावं. सर, आज जनता अशी पॅनिक झाली आहे, शाळकरी मुलं म्हणा किंवा तरुण वर्ग, की इस्रायल फाईलबद्दल नाना प्रकारचे उघड आलेले आहे. कुठेतरी हे वाटतं की एक गड्डा बुजवायला दुसरं काहीतरी वेगळं युद्धाचा प्रसंग किंवा हे येत आहे. रामाच्या नावावर, शिवाजीच्या नावावर मतं मागितल्या जाते. याबद्दल तुमचं व्यक्तिगत काय संदेश देऊ शकतं थोडक्यात विद्यार्थ्यांना? धन्यवाद. आज शिवविचार कृती साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्या चांदूर बाजारावर येण्याचा योग आला आणि योगायोगाने आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्याची सुद्धा संधी मिळालेली आहे. आता वर्तमान युवकांना काय संदेश द्यावा असं आपण म्हटलेलं आहे आणि एप्स्टाईन फाईलचा तुम्ही मुद्दा काढला. राक्षसांशी सर्व युद्धे संपली. आता माणसांशी माणसे दंगली करतायत. माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता आणि कोणत्या काळात तरी सांगा सभ्य होती माणसे. एप्स्टाईनचा जो मुद्दा निघालाय तो अत्यंत भयावह आहे. आता समाज व्यवस्थेतली सगळी नैतिक मूल्य रसातळाला जात आहेत, सामाजिक मूल्य रसातळाला जात आहेत, व्यक्तिगत मूल्य रसातळाला जात आहेत, असं एकंदरीत दृश्य आपण बघतोय. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की एखादी गोष्ट ज्यावेळेस जनसामान्यांच्या मनामध्ये घर करत असते, एप्स्टाईन फाईलमधनं अनेक कॅपिटलिस्ट लोक आहेत, पॉलिटिकल पॉवर, मनी पॉवर आणि मसल पॉवरवाले लोक आहेत. यांचे मुद्दे पूर्ण विश्वाच्या पटलावरती येत असताना त्या मुद्द्यांकडनं लोकांचं डायव्हर्शन करण्याकरता त्याला चेंजिंग ऑफ गोल पोस्ट म्हणतात आणि हा गोल पोस्ट चेंज करण्याकरता इस्रायल, अमेरिका आणि इराण हे युद्ध पुढे आलंय का, हा सुद्धा विचार व्हावा लागेल. दुसरीकडे जगभरातल्या भांडवलदारांना असं वाटतं की सगळ्या रिसोर्सेसवरती आपला ताबा असला पाहिजे का, याही भूमिकेतनं हे युद्ध होत आहे का. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हटलंय की युवक आणि युथ हा डिग्रेस आहे, डायव्हर्ट आहे, डिस्टर्ब आहे, डिसअपॉइंटेड आहे. या युवकांना काय संदेश द्यावा, तर मी असं म्हणेल की हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान यांच्याकडे चालणारा संवाद असतो आणि योगायोगाने जगाच्या पाठीवर मेसोपोटोमिया, चीन यानंतर सगळ्यात प्राचीन संस्कृती, प्राचीन सभ्यता आणि सगळ्यात दीर्घ इतिहास जर कुणाला असेल तर तो भारताला आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र हा जगद्गुरु तुकोबांचा आहे, शिवाजी महाराजांचा आहे, शाहूंचा आहे, फुलेंचा आहे, आंबेडकरांचा, अण्णाभाऊंचा आहे. आणि मला असं वाटतं की या लोकांनी संभाव्य धोक्यांचे सगळे उत्तर त्याच काळात देऊन ठेवलेली आहे. म्हणून आजच्या तरुणांनी बाबासाहेबांना जवळ करावं, आजच्या तरुणांनी अण्णाभाऊंच्या जवळ जावं, शिवरायांच्या जवळ जावं, महात्मा फुल्यांच्या जवळ जावं. आज या मुलांनी हातात पुस्तकं घेऊ नये, त्यांची पावलं ग्रंथालयाकडे वळू नये, म्हणून मुलांच्या खांद्यावरती कावड दिल्या जाते, मुलांना वेगवेगळ्या सप्ताहामध्ये घेऊन बसवल्या जात आहे. आपण बघा वेगवेगळ्या पालख्यांमध्ये यंगस्टर मोठ्या प्रमाणात दिसतात पण प्रबोधनाच्या चळवळीमध्ये दिसत नाही आणि या पिढ्यांना कळत नाही की आपलं भविष्य काय असणार आहे. त्या तरुणांना आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल, हात जोडून विनंती आहे तमाम तरुणांना, आपण वाचलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. पहिले कॉलेजेसच्या कट्ट्यांवरती वेगवेगळ्या गप्पा रंगायच्या आणि सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, कोणत्या दिशेने जावं, कोणत्या दिशेने जावं नाही हे ठरवायचं. दुर्दैवाने आता ते बंद झालेलं आहे. चांगल्या चर्चा होत नाही, चांगल्या ग्रंथांचं वाचन होत नाही, प्रबोधनात मुलं येत नाही आणि म्हणून मुलांचा धर्माची अफूप बाजून मिसयूज करणं चालू आहे. हा मिसयूज थांबला पाहिजे. आपण धर्म जोपासावा परंतु उंबरठ्याच्या आतमध्ये, एवढं आव्हान मी तरुणांना करेल आणि येणाऱ्या भावी पिढीतल्या तमाम तरुणांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.